सूरदुम्मी त्राटिल्या देवी पुष्पवृष्टी केली आवागी निधवय भावी कपिंद्रा ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय जी संसवेद्यात्म रूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणी वृत्ती दासु अवधारी जोजी चालू आहे आणि शक्ती प्रसंगामधील दुसऱ्या अध्यायाचा परिहार म्हणा शेवटच्या काही ओळ आमच्या हिशाला आलेल्या आहेत महत् भाग्य असो या ठिकाणी असणारा बराला कथेकडे वळायचा आहे पाटलाकडे येतो असो अशा पद्धतीने असणार झाला का झाला बरं कारण त्या राजा रावणानं 33 कोटी देव बंदीत घातलेले होते महाराज एका दिवशी खंडोबाच्या दाढी करताना रावणाच्या तोंडाला थोडा वस्त्र लागला तो राग होता त्याला क्रोधी होता पंच होता असो थोडा गाडीला असणारा वस्त्र लागल्याच्या नंतर त्या खंडोबाला 1 कोटी येळूच्या काट्या मारलेल्या होत्या म्हणून तेव्हापासून तर येळकोट जय मल्हार रामच्या गावात दंड राहतो ह्या पद्धतीने असणार असा रावण होता त्या रावण भिवू लागला महाराज मारुतीला चळ पर्वत आणण्यासाठी निघाले देवाला आनंद वाटला 33 कोटी देवानं फुलाचा वर्षाव केलेला आहे बोला सत्वर रावणे कपिपती औषधी आणिला निश्चिती सौमित्र उठविल मारुती उदयात बसती नयना तुटेल देवाची बंदवडी आणून आमर कोडी स्वर्गी कोडी भारती आयसा सरसावना करोने राम नामे भूकारा काय बोलिला उत्तर श्री रघुवीर परिसत जमिनीवर आदळलं मोठा आवाज झाला आणि मारुत्र्या भगवान प्रभू रामचंद्राला काय उत्तर बोलतात काय सांगतात ते पुढे ऐकू चला लोटांगण श्रीरामचरणा करुणी अनुवादला जाना सावधाय रघुनंदना विज्ञापनाय माझी महाराज या पुढे आहे का स्वामी एवढी कोण चिंता दिली औषधी समर्था मरदार का दुःखार्था हो क्षणार्धात शिक्षकाला बोलताय माता भगिनी आहेत असू द्या दुसऱ्याच्या गावात जाऊन आपण सांगतो शिकू ना होत असता कोण म्हणाले मारुत्र्या म्हणू लागले देवा एवढी चिंता करायची काय गरज आहे मग मी म्हणलं की नाही थोडा तरी अंगीकार आल्यासारखा वाटतो माझ्या मते मारुत्र्याला अभिमान आला नसेल कारण अखंड नामधारक मारुत्र्या होते ज्याच्या मुखात नाम आहे त्याला अहंकार बाधा करू शकत नाही अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी थोडासा अभिमान दिसतो आहे आता काय होते ते पुढे आहे का ऐकणारा वीर पंचांगाना जाणी विकला तरी सिमारा तुझे नामे दीन जना नाराजी अपमान अशा प्रकारचा आता काही मानायचं नाही मनाला अजिबात चिंता करायची नाही मारुत्र्या बोलू लागली मग तुम्ही भगवान आहात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तुमच्यामध्ये शक्ती आहे मग तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज आहे काय लोहे केले एका चिंतिता विठ्ठल तुमचं नाव घेणाऱ्याला महाराज मुक्ती आहे तोंडामध्ये नाम चिंतन तुमचं केलं तर केवढे यश कीर्ती तुझे नामे द्रुत विरक्ती तुझे नामे आधार शांती प्राणी पावती रघुरा
नामाला महत्व आहे महाराज. माणसापेक्षा माणसाच्या नावाला लय भितात. नुसतं का मी द्रोणागिरी पर्वताने असे मारत्र बोलू लागले. बोला. नामी नाही जन्म मरण, नामी नाही निज पतन, नामी सदा सोनत घन पूर्ण. नाम नाम चिंतन करते नाही त्याला जन्मही नाही मरणही नाही. मग सायुज्य नावाची मुक्ती मिळते. 4 मुक्त्या आहेत. अशा प्रकारे असणार तेवढं नाम घेणाऱ्याला मिळते. मग तुम्ही तर भगवान आहात. अहंता मग कोठे आतंक जन्मोरा माझा, नामे उधळले संपूर्ण. हे देवा पुढे मरण तुला, श्री रघु लक्ष्मणा गुंतावया. अत्यंत जड मूळ पाषाण मुक्का असणारा बोलू शकतो महाराज. नामचिंपात मौ वंदे परमानंद माधवम नारायणम नमस्कृते. असं महाराज प्रार्थना आहे. असं सांगितलं म्हटलं तर लांबल्या जाते. स्वयंजक मध्ये आम्हाला चिठ्ठी टाकते. बंधने चुडावे चुडा गेला ऐसा कोण ऐकला महाराज. नामच अतिशय श्रेष्ठ आहे. मुख्य औषधी जर तू नाम असणार मृत्यूला मारक ठरणार आहे. मेलेला माणूस उठतो. भाव असावा लागतो. 40 माणसं हो काही गावाकडे मी हिंद करतो. मग अतिशय आनंद वाटायला लागले आहेत. महाराज अशा प्रकारे असणार मारुतराय बोलायला लागले. देवा तुम्ही मला आज्ञा दिल्या. कितीही जरी अवघड असले त्याच्या अगोदरही मारुतराय दिलेले होते. मी औषधी आणील म्हणून मारुतराय निघालेले आहे. बोला. चिंता न करी रघुनाथा, चिंता दुखने दी सर्वता. चिंता आवता अनिवार्य. रघुनाथा देवा चिंता करू नका. चिंता चित्तेवर नेल्याशिवाय राहत नाही. चिंता अतिशय दाहक आहे. चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी. कहे गए संत कबीर महाराज. चिंता अतिशय वाईट आहे. मग तुम्ही चिंता करू नका. अजिबात चिंता करायची गरज नाही. रघुनाथा चिंता दुःख देवी सर्वता. काही साधारण लहर जरी लागली, वारं जरी लागलं तर त्याला सुधारणा. एवढी चिंता वाईट आहे. बोला. सुख देवी राजभवन, सुख देवी भोगारतन. दारा पुत्राजी जन. पुत्र सगळे मुलं बाळ लेकर पक्कळ भरले टोपलं राहत. तरी चिंता लागली त्याला. चिंतेनं महाराज भाकर खावटना, खालेली भाकर जिरेना, गोड लागना खातानी. एवढी चिंता वाईट आहे. असं चिंतेबद्दल नातराय बोलू लागले. बोला. सुख देवी धन संपदी, सुख देवी सकल संपदी, सुख देवी यश कीर्ती. चिंता चित्ती परवेशता. महाराज कशातच नाही. कशामुळे? चिंतेमुळे. बोला. चिंतन नसणे योग सुख, चिंता दहने कवला नव्हे. महाराज ही चिंता आनंदाचे वन समुद्र, चिंतेने जाळले चौफेरा. चिंतेने परमार्थाचे घर, निरंतर उद्ध्वंस. चिंता कुठेही धरा. परमार्थामध्ये जर चिंता सांगाल्या आम्हाला घराकडलं काही टेन्शन असल. आता ते एक नाही. संसारिक माणसाला सगळंच माहित आहे. इथं संसारातलं काही सांगत बसू नको. कारण सगळे त्याच्यात पक्के मुरलेले आहेत. मग तिकडलं जर टेन्शन या परमार्थात जरी आलं, पाठीचं भजन जरी करू लागला, घराकडली चिंता जरी असली महाराज
एक अभंग घेतला तरी एक जाते, गुड एक येते, शेंडा येते. एवढी चिंता वाईट आहे. मग कुठं चिंता काम करू शकत नाही. बोला. परमात्मा श्रीरामचंद्र हो. चिंतेने केला सिद्धिकर इतराचा कायचा विचार चिंता दुस्तर श्रीराम महाराज गावा वनवास होता काही काही मारलेला. आता 5 वय हाता म्हणून सांगतो. तू रामापेक्षा खरा वनवास भोगला लक्ष्मणानं. झोप्या योगात्र टाक म्हणते. असं असणार एवढं असणार झोप वाईट आहे. झोप काय बरी आहे का? तरी 14 वर्ष झोपला नाही. अंगच टाकलं, आपण सेवा केली. खरा वनवास त्या लक्ष्मणाला होता. आणि त्याचीच पत्नी असणारी उर्मिला. बघा लग्नाबद्दल आताचा विचार करा. काय काय लग्नाचा अट्टास चला आहे. लग्नाच्या आधी कसे कसे कार्यक्रम व्हायचे सगळ्यालाच माहित आहे. मग या पद्धतीने असणार तिने दही भात खाऊन जा म्हणून दरवंट्यात उभं राहिले. आपण 3रा 4था 5व्याला एकही राहिला उगा असणारा भक्ती रसाचा अध्याय म्हणून घराकडे जातात. चला ते चिंतेचा सबळदा करीते तुझे राम प्रभाव एवढा तुझा नाम निर्वाह महाभाव श्रीरामा. महाराज एवढं तुझं नाम मोठं आहे. तुझ्या नामाचा एवढा प्रवाह आहे. मग तुला चिंता करायची काय गरज आहे. परंतु हे रामायण आपल्याकडे असते सगळं. रामायण जीवनातील सर्व प्रश्नाची उत्तरं रामायणात मिळतात. भावानं भावासोबत कसं वागावं, मुलानं आई बाबासोबत कसं वागावं, शिष्यानं गुरु सोबत कसं वागावं आणि पत्नीनं पती सोबत कसं वागावं. मला काय सांगावं. मी आमदा पंढरपूरला दरवर्षी जातो. आमच्या गावाकडली एक धनची आम्हाला बाई आढळली. आम्ही जोमे गावचे. तिच्या कपाळावर महाराज एवढं याच्या एवढं कुंकू होत. बरी आगा मावली बरी हा माय म्हणलो तिला मी. हे गोष्टी नका ध्यानात राखा. मग काय झालं, कोण कोण आल्या, तुम्ही मालक कोणी आहात म्हणले. तुम्हाला माहित नाही काय महाराज काय झालं. 20 वर्षापासून त्याचं माझं बोलणं नाही म्हणजे. बघा तेवढं हातावर कुकू लावण्याला काय अर्थ आहे मला लाव. चला ते जवळचे नारायण बाईचा जर बजावा भाई सोडता शिवाय नाही. हो विद्या पाही हे माझी. महाराज देवाला मारुत्र्या बोलू लागले. प्रतिज्ञा केली.